नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 25 अँड वी डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनॅमिक्स. क्लिअर? बघा, याही आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये परत 2 एक्झाम्पल डिस्कस करणार आहे. हा जो काही काळ आहे तुमचा, म्हणजे नियर अबाउट तुमचा आता मला वाटतं 22 एप्रिलपासून PCB ग्रुपसाठी तुमच्या CETच्या एक्झाम सुरू होणार आहे आणि PCM ग्रुपवाल्यांसाठी 2 मेपासून. म्हणजे तुमच्याकडे खूप काही वेळ नाही आहे. PCB ग्रुपचा जर विचार केला आपण, फक्त त्यांच्या हातात 20 दिवस आहे. तर या काळात तुम्ही मॅक्सिमम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मॉक टेस्ट आणि चॅप्टरचे रिव्हिजन्स, बस याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ओके, म्हणजे जो काही म्हणणार की पहिल्यापासून अभ्यास करतो, इट इज नॉट पॉसिबल नाव. ओके, म्हणजे त्याला याच गोष्टी करायच्या आहेत. ओके, तर बघा स्टेप बाय स्टेप आपण दोन्ही क्वेश्चन डिस्कस करूया. द फर्स्ट वन इज द फ्रॉम महाराष्ट्र CET 20 अँड द सेकंड वन इज फ्रॉम महाराष्ट्र CET 2019. 2019ला सेकंड क्वेश्चन आलेला आहे. द फर्स्ट वन इज फ्रॉम द 2020. ठीक आहे, वी आर डिस्कसिंग द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर फर्स्ट. बघा, अतिशय इझी ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये तुम्हाला ॲडियाबॅटिक प्रोसेसच्या काय म्हणू शकतो इक्वेशन्स किंवा ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, ओके, त्या सगळ्या गोष्टी आपण यूज करून पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा, अ डायॲटॉमिक गॅस, काही हरकत नाही, अंडरगोज ॲडियाबॅटिक चेंज. ठीक आहे, ॲडियाबॅटिक चेंज आहे म्हणजे एकतर ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन असणार किंवा ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. फक्त त्यांनी चेंज शब्द वापरला आहे. ओके, चेंज कॉम्प्रेशनचा पण राहू शकतो, एक्सपान्शनचा. इट्स प्रेशर इज P अँड टेम्परेचर इज T. ओके, आर रिलेटेड. प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये त्यांनी रिलेशन दिलं आहे. P is directly proportional to the temperature and the power of temperature is nothing but the x, and they are asking to find where x is. They are asking to find what is the value of x is. It means that बघा, त्यांनी आपल्याला रिलेशन दिला इन बिटवीन प्रेशर अँड टेम्परेचर. तर ॲडियाबॅटिक चेंजमध्ये, ओके, ॲडियाबॅटिक चेंजमध्ये प्रेशर आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन राहते याचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बघा, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. T power gamma divided by P power gamma minus 1 equals to constant. ॲडियाबॅटिक चेंजमध्ये टेम्परेचर आणि प्रेशरमध्ये हा रिलेशन आहे. याच्या लक्षात? ओके, याच्या लक्षात. आणि प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये त्यांनी हे रिलेशन ऑलरेडी आपल्याला गिवन आहे, परंतु ॲडियाबॅटिक चेंज जेव्हा असतो तेव्हा प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये हा रिलेशन राहतो. क्लिअर? बघा, आता काय करू, हे रिलेशन या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. इथं जसं दिलं आहे, लेफ्ट हँड साईडला प्रेशर, राईट हँड साईडला टेम्परेचर, त्याचा पॉवर x, या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करताना आपल्याला बघा, प्रेशरच्या पॉवरमध्ये आपल्याला काही नको आहे. ठीक आहे, चला, काही हरकत नाही. मी आता काय करतो, हा प्रेशर इकडं शिफ्ट करतो. देअरफॉर T पॉवर गामा इक्वल्स टू कॉन्स्टंट होतो आणि P पॉवर गामा मायनस 1. क्लिअर? बघा, आता काय करायचं, आपल्याला प्रेशरच्या पॉवरमध्ये आपल्याला काही नको, त्याच्यामुळे प्रेशरचा जो काही पॉवर आहे, ओके, त्याच पॉवरनी काय करतो, म्हणजे तो जो काही पॉवर आहे त्याला आपण गामा मायनस 1नी डिवाइड करायचं. मग जी गोष्ट आपण राईट हँड साईडला करतो तीच लेफ्ट हँड साईडला. ओके, आता कॉन्स्टंटला 1 आपण गामा मायनस 1नी डिवाइड केलं, काही फरक पडते का नाही? कॉन्स्टंटचा पॉवर अगेन काय येणार आहे, कॉन्स्टंटच येणार आहे. ठीक आहे, मग इथे आपल्याला डिवाइड करायचं आहे गामा मायनस 1. इथे ना आपण काय करत आहे, 1 अपॉन गामा मायनस 1नी आपण सगळ्या पॉवरमध्ये काय केलं, आपण त्याचं मल्टिप्लिकेशन केलं किंवा गामा मायनस 1नं त्या पॉवरमध्ये आपण डिवाइड केलं. सगळीचकडे गेलं, इथे केलं, इथे केलं, इथे केलं. आता इथे याच्यासाठी फरक पडत नाही, कॉन्स्टंटचं तुम्ही काही केला, त्याला मल्टिप्लिकेशन करा, त्याच्या पॉवरमध्ये काही ठेवा, अगेन तो काय येणार आहे, कॉन्स्टंट. मग इथे काय शिल्लक राहिला, T पॉवर गामा अपॉन गामा मायनस 1, आणि इथे फक्त शिल्लक राहिला P. मग याचा अर्थ प्रेशर, ओके, आता हा तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, टेम्परेचर पॉवर गामा अपॉन गामा मायनस 1. ठीक आहे, याला म्हणे इक्वेशन नंबर फर्स्ट विच इज अ गिवन. याला म्हणे इक्वेशन नंबर 2, जे आपण ॲडियाबॅटिक चेंजच्या प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये जो काही रिलेशन आहे त्याच्यातनं फाइंड करू. आता बघा, लेफ्ट हँड साईडला प्रेशर, राईट साईडचा टेम्परेचर. तर टेम्परेचरचा आपण पॉवर काय करायचा, इक्वेट. ठीक आहे, इक्वेटिंग द पॉवर ऑफ टेम्परेचर, देअरफॉर x इक्वल्स टू गामा अपॉन गामा मायनस 1. म्हणजे आपल्याला जर आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला गामा माहिती पाहिजे. गामा इज नथिंग बट काय, एक ॲडियाबॅटिक रेशो राहतो CP अपॉन CV. ओके, याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे, 1 + 2/F, वेअर F इज डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, इथं गॅस कोणता आहे, डायटॉमिक गॅससाठी डिग्री ऑफ फ्रीडम किती राहतो, 5. मग डिग्री ऑफ फ्रीडम जर तुम्ही इथे व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला गॅमाची व्हॅल्यू मिळते गामा +1 + 2/5.
ओके 5 बेस काय करायचा आपण सेम करायचा, 5ने खाली मल्टिप्लाय केलं, 5 + 2 झाला 7, 7/5 वेअर गामा इज 7/5. याच्या लक्षात एक तर हा फॉर्म्युला आहे गामासाठी, मग तिथं CPची व्हॅल्यू टाका, CVची व्हॅल्यू टाका. ओके परंतु त्याच्यापेक्षा हा सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, शॉर्ट फॉर्म्युला आहे. क्लिअर. चला आता गामाची व्हॅल्यू तर टाकू आपण 7/5 डिवायडेड बाय 7/5 मायनस 1 7/5. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन करा. 5 बेस खाली वरनं मल्टिप्लाय केलं, 7 - 5 2, 2/5 देअरफॉर 7/5 इंटू 5/2. 5 गेट कॅन्सल, 7/2 म्हणजे 3.5. म्हणजे जी काय एक्सची व्हॅल्यू आली ती किती आली 3.5. देअरफॉर द ऑप्शन नंबर लास्ट वन इज द करेक्ट वन. सो दिस इज द इजिएस्ट वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन. बघा खूप काही मोठी गोष्ट नाही. ओके परत एकदा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 20. त्यांनी आपल्याला काय म्हटलं आहे की एक डायटोमिक गॅस आहे, तो ॲडियाबॅटिकनी चेंज होता, एक तर कॉम्प्रेस होता किंवा एक्सपांड होता. मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की P इज नथिंग बट द प्रेशर फॉर दॅट डायटोमिक गॅस अँड T इज नथिंग बट द टेम्परेचर. आणि ॲडियाबॅटिक चेंज असल्यामुळे त्यांनी प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दिलं आणि त्यांनी आपल्याला जो काही टेम्परेचरचा एक्स मध्ये म्हणजे पॉवरमध्ये जो काही एक्स आहे अननोन तो आपल्याला फाइंड आउट करायचा. मग ॲडियाबॅटिक चेंजमध्ये प्रेशर आणि टेम्परेचरमध्ये काय रिलेशन आहे मी ते यूज केलं. मग त्याला या फॉर्मॅटमध्ये मी फिट करण्याचा प्रयत्न केला. ओके मग मी प्रेशर एका साईडला शिफ्ट केला, मग मला प्रेशरमध्ये पॉवर नको होतं, मग त्याच पॉवरने मी सगळीकडे काय केलं डिवाईड केलं. कॉन्स्टंटला आपण त्या पॉवरमध्ये जर डिवाईड केलं तर काही फरक पडत नाही तेवढं आपल्याला कळालं होतं. मग आपण तो रिलेशन फाइंड आउट केला. इक्वेशन 1 आणि 2 आता आपल्याला सारखं दिसायला लागलं. लेफ्ट हँड साईडला प्रेशर आला, राईट हँड साईडला टेम्परेचर आलं. मग टेम्परेचरचा जो काही पॉवर आहे तो इक्वेट केला आपण. मग अडचण आली होती गामासाठी फॉर्म्युला आहे 1 + 2/f वेअर f इज नथिंग बट डिग्री ऑफ फ्रीडम. आता डायटोमिक आहे, डायटोमिकसाठी डिग्री ऑफ फ्रीडम 5, मोनोॲटॉमिकसाठी 3, पॉलिॲटॉमिकसाठी ग्रेटर दॅन 5. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. मग ती गामाची व्हॅल्यू घेतली आणि पुट केली. ओके म्हणजे इझिली आपण गामाची व्हॅल्यू इथं मिळवू शकलो. याच्या लक्षात अशा प्रकारे जर तुम्ही पहिल्या क्वेश्चनसाठी जर प्रयत्न केला तर काही मोठी गोष्ट नाही, यू कॅन गेट म्हणजे जो काही सोल्युशन आहे तुम्ही इझिली मिळवू शकता. पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर 2. बघा त्यानंतर न्यूमेरिकल नंबर 2 बघूया. बघा वी आर डिस्कसिंग नाव सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर 2. बघा हा त्यापेक्षा इझी आहे. बघा इफ CP अँड CV आर द मोलर स्पेसिफिक हिट्स ऑफ एन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम रिस्पेक्टिव्ह. तुम्हाला तर माहीतच आहे CP इज नथिंग बट मोलर स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम, बस तेच म्हटलं. इफ लॅम्बडा इज द रेशिओ ऑफ 2 स्पेसिफिक हिट्स अँड R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ठीक आहे काही हरकत नाही. देन CP इज इक्वल्स टू, चला काय हरकत नाही, त्यांनी आपल्याला CPची व्हॅल्यू विचारली अँड CP इज लॅम्बडा इज नथिंग बट द लॅम्बडा इज नथिंग बट द रेशिओ ऑफ स्पेसिफिक हिट ॲट 2 स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट व्हॉल्यूम. चला ओके जनरली आपण गामा यूज करतो, तिथं त्यांनी लॅम्बडा यूज करायला सांगितलं. ठीक आहे बहुतेक तर हा गामाच असणार, ओके माझ्या लिहिण्यात चूक झाली असेल, गामाच राहणार. गामा इक्वल्स टू CP/CV त्यांनी म्हटलं ते घेतलं. R इज नथिंग बट द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अँड दे आर आस्किंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ CP. ओके आणि व्हॅल्यू ऑफ CP इन टर्म्स ऑफ काय विचारलं बघा, R गामा R आणि गामा, काही हरकत नाही. बघा आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे CPची. चला ओके आता बघा हा महत्त्वाचं रिलेशन आहे, इथनंच तो व्हॅल्यू फाइंड आउट शकते. बघा आपण मेयर्स रिलेशन यूज करू, CP - CV इक्वल्स टू R. ओके आता आपल्याला काय करायचं या CVला इन टर्म्स ऑफ CP कन्वर्ट करू. बघा जर CV इकडे शिफ्ट केला तर CP - R इक्वल्स टू CV लिहू शकतो. म्हणजे CVच्या ठिकाणी मी लिहू शकतो CP - R, म्हणजे इथं पुट करू. देअरफॉर गामा इक्वल्स टू CP. CVच्या ठिकाणी काय लिहू मी CP - R. ओके इथं लक्षात. ओके आता CP मी इथं कॉमन काढू शकतो. बघा ही पूर्ण इकडे शिफ्ट करतो. देअरफॉर CP - R इक्वल्स टू CP. गामाने मल्टिप्लाय करा, गामा टाइम्स CP मायनस गामा टाइम्स R इक्वल्स टू CP. बघा CP इकडे शिफ्ट करा. देअरफॉर गामा टाइम्स CP मायनस CP आणि गामा टाइम्स R राईट हँड साईडला शिफ्ट केलं.
सी पी कॉमन निघाला, शिल्लक राहिला गामा मायनस 1 इक्वल्स टू गामा टाइम्स आर. देअरफॉर सी पी बिकम्स गामा टाइम्स आर अपॉन गामा मायनस 1. गामा टाइम्स आर अपॉन गामा मायनस 1. देअरफॉर द ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. म्हणजे सेकंड जर न्यूमरिकल जर आपण पहिल्या न्यूमरिकल सोबत जर कम्पेअर केला तर अतिशय इझी आहे. ओके, फक्त एक रिलेशन, हे तर रिलेशन त्यांनी दिलेलंच आहे आपला, गामा इक्वल्स टू ॲडियाबॅटिक रेशो सी पी अपॉन सी व्ही. आपल्याला फक्त काय माहिती पाहिजे, मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशनचा यूज करून सी व्हीचा जो काही टर्म आहे इन टर्म्स ऑफ सी पी आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. इन टर्म्स ऑफ सी पी आपण कन्वर्ट केलं. मग इथनं बघा तुम्हाला लक्षात येते की इथं सी पी कॉमन निघू शकतो. मग मी ही टर्म इकडे जर मल्टिप्लाय केली तर 101% सी पी कॉमन निघाल आणि ती टर्म तयार झाली ॲटोमॅटिक. ओके, म्हणजे त्याच्यात खूप काही मोठी अडचण गेलीच नाही आपल्याला. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर 100% तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. याच्या लक्षात. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.